लोकसभात लढून दाखव त्यांनी. मी संध्याकाळी सांगितलं, अरे मी येड्या तुझ्यासाठी गुगली टाकली तर तू लगेच उचलल्यासारखं उचललं केलं का? तुझ्यासाठी तुम्ही कधी पण ये. तुझ्यासाठी कधी पण आता मला कोणीतरी कार्यक्रम पत्रिका दाखवली. आता उद्या आपल्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री उद्या जिल्ह्यात येईल. अरे म्हणावं तू काम मंजूर कर आणि त्याचे उद्घाटन कर ना. निलेश लंकेने काम केलेलं कशाला उद्घाटन करतो? मी तिकडे 7 कोटीची योजना पळशील आपलं आश्रमशाळा बांधली. 7 कोटीची आश्रमशाळा बांधली आणि त्याचं उद्घाटन चाललं. अरे स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायची, दुसऱ्याच्या झेंड्यावर. आपलं तर ओपन असतं. खालच्याला काय सांगायचं, वरच्याला सांगतो डायरेक्ट. आता मी पारण्याची स्टँड मी मंजूर करणार, आता त्याचे पाणी. कोणताची इमारत मी मंजूर करून आणली, त्याची पाणी. यार दुसऱ्याची पाणी, मी तर दुसऱ्याच्या काम वसूल जात नाही कधी. माझ्या इतिहास तुम्ही कधी सांगा, मी आमदार झाल्यापासून कोणाचं खोटं उद्घाटन कधीच नाही करीत मी. ही जमत नाही आपल्याला. खोटं आपल्याला ना, आपली सवय. आपल्या झेंड्यावर आहे ना छाती काढून पंढरपूरला जायचं, पण दुसऱ्याचा झेंडा चोट्ट्या भामट्यासारखा नाही घ्यायचा बघ कधी. आहे का नाही? ही तयारी आता काल उद्या आहे काहीतरी. शेवट म्हणावं तुम्ही तुमचं जरा काम मंजूर करा ना. तुमच्या राजकीय कालखंडामध्ये काय केलं? फक्त जिरवाजिरवी केली. आज डीपीटीसीत काय, फक्त डीपीटीसीत काहीतरी मिटिंग मला सांगितलं. डीपीटीसीत विकासाच्या बाबतीत एक चर्चा नाही. पण शेवट जाऊ द्या, ज्याला काय करायचं त्याला करायचं, लकलाप लागू. आपला तालुका आहे, आपला तालुका स्वाभिमानी तालुका आहे. हा असाच स्वाभिमानी तालुका आपल्याला ठेवायचा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणीतरी संदर्भ दिला तर यापुढे साहेब काय काळजी करू नका, तुम्ही जुळत असतो तुमचा फटका. काल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी खासदारांनी आपल्यावरती जरी टीका केलेली आहे आणि आम्ही केलेल्या कामांचं उद्घाटन हे लोक करतायत. त्यांनी स्वतःच्या कामाचं उद्घाटन करावं असं टीका त्यांनी. आता डॉक्टर खिलारी साहेबांनी मॅडम कोण जायचं मग? डॉक्टर खिलारी साहेब स्वतःचा दवाखाना आहे त्यांचा, खिलारी साहेबांचा. टीका करणाऱ्या लोकांना त्यांना माझी शुभेच्छा आहे, टीका करत राहा. शेवटी असं आहे की टीका करून आपला पैसे झाकता येत नाही ना. पण आता मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आम्ही आमचं काम करत राहतोय. महायुती सरकारच्या माध्यमातून या तालुक्याचे जे आमदार आहेत दाते सर यांनी अतिशय प्रभावीपणे या तालुक्यात काम सुरू केलेलं आहे. जनता पाठिंबा बरोबर आहे आणि त्यामुळे कोण टीका करतं, कोण काय बोलतं त्या लक्ष देत नाही. आपली जुनी म्हणे हाती चलता आहे, तर बाकी लक्ष द्यायची गरज नाही आपण.